आमचे जे काही माफक कार्यकर्ते आहेत आम्ही भाग घेऊ. उपाध्ये साहेबांना आणि बाकीच्यांना आम्ही डोंगी वाटलो, त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला अजिबात गरज नाही. मला प्रमाणपत्राची गरज नाही, जनता ठरवली. तुमचा मुद्दा किती जळफळाट होतो, किती अस्वस्थता होते हे लक्षात आहे तुमच्या आत्ताच्या मांडणीतनं. तुम्ही वेगळा कार्यक्रम साधून एक येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती हे तर स्वीकारलं पाहिजे ना. मला काय त्रास होतो त्याचा? मला नाही, तुम्ही केशव तुमचा जनता किती अस्वस्थ तुम्ही. सुषमा अंधारे, तेव्हा तुम्हाला त्रास होतो. मला मगापासून मी आपल्या सगळ्यांची चर्चा ऐकत होते आणि माझ्या आधी सुद्धा खूप जणांनी खूप मुद्दे मांडलेले आहेत. फक्त केशव उपाध्यांच्या एका महत्वाच्या मुद्द्याचं उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय. ते त्रिभाषा सूत्र आणि त्या संदर्भाने बोलत होते, त्यावर मी अजून एका वाहिनीवरही त्यांच्यासोबत चर्चा केली होती की साधारणतः आपल्याकडे 48 पासून भाषिक रचनेच्या संदर्भाने चर्चा चालू होती. अगदी जेव्हीपी समिती पासूनची चर्चा चालू होती. 68ला तो विषय शैक्षणिक पटलावर घेण्याचे ठरले आणि तेव्हापासून ते इसवी सन 2002 पर्यंत हा विषय वेगवेगळ्या शैक्षणिक आयोगांनी मान्य केलेला आहे. त्रिभाषा सूत्र आपल्याकडे आहे, मात्र त्रिभाषा सूत्रातला फ्लेक्झिबिलिटी हा शब्द, त्याची लवचिकता हा शब्द कदाचित केशव उपाध्ये पुन्हा पुन्हा विसरत आहेत. तो त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक मातृभाषा आहे आणि ती मातृभाषाच शिकवली गेली पाहिजे. त्या मातृभाषेसाठीचा हा आग्रह आहे, हा एक भाग. दुसरं असं की केशव उपाध्ये असं म्हणाले की प्रत्येक जण आपापली पॉलिटिकल स्पेस शोधत आहे. तर मला प्रश्न पडतो की आपण केलं की म्हणजे आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याचं ते लपडं हे करणं जरा बंद करा. जेव्हा तुम्ही ताज एंड्स हॉटेलमध्ये जाऊन भेटता त्यावेळेला मग फडणवीस कोणती पॉलिटिकल स्पेस शोधत असतात बरं? त्यांना कोणता पॉलिटिकल रिलेव्हन्स हवा असतो? त्यामुळे इतकंही तुम्ही विरोधकांना कमी समजणं जरा कमी करा. इतकेही तुम्ही असे अहंकाराने आणि स्वश्रेष्ठत्वादाने पछाडल्यासारखे वागू नका. मगाशी म्हटलं तसं जे दीपक पवार सरांनी जो एक पुढाकार घेतला होता आणि त्या पुढाकाराला सगळ्या संघटनांनी सगळ्या पक्षांनी जरा मराठीचा मुद्दा आहे तर पक्षीय राजकारणाच्या मला लक्षात आला, सुषमा अंधारेंचा हा मुद्दा लक्षात आला की हा पक्षीय मुद्दा नाही, हा त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक मुद्द्यावरती एकत्र येत आहेत. मी शेवटच्या 3 कमेंट घेणार आहेत. पहिल्यांदा संदीप देशपांडेपासून सुरुवात करेन. संदीप, या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे मोर्चाच्या समोर सोबत काय असेल तसं एकत्र